नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत. दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत. मात्र त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. कोल्हापुरात ज्योतिबा चैत्र यात्रा उत्साहात संपन्न. दौंडच्या स्वामी चिंचोलीमध्ये पाण्यावरून कुटुंबाला मारहाण. दौंड येथे केतकेश्वर महाराज यात्रेची कुस्ती आखाड्यानं सांगता. आणि जालन्यात गॅस अभावी हॉटेल व्यवसाय मोठ्या अडचणी. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. ज्योतिबाच्या नावानं चांग भलच्या जयघोषात आणि गुलालाची उधळण करत दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबाची चैत्र यात्रा भक्तिमय वातावरणात साजरी होतीये. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या ज्योतिबा डोंगरावर जनसागराचा महापूर लोटला असून संपूर्ण डोंगर गुलालानं न्हावून निघालाय. ढोल ताशांच्या गजरात डोलणाऱ्या सासन काठ्या आणि गुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण हे यात्रेचं मुख्य आकर्षण ठरतंय. राजेशाही थाटातील ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक कोल्हापुरात दाखल झाल्याचं पाहायला मिळतं. महाराष्ट्रासह अखंड महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि आंध्र प्रदेश आदी राज्यांचे कुलदैवत असणारा दख्खनचा राजा श्री ज्योतिबा या ज्योतिबा देवाची चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस. सकाळी श्रींचा महाभिषेक, प्रांताधिकारी व शासकीय अभिषेक तहसीलदार यांच्या हस्ते आज सकाळी महाभिषेक ज्योतिबा देवाचा झालेला आहे. त्यानंतर ज्योतिबा देवाची राजेशाही थाटातील महालंकारिक अशी पूजा बांधण्यात देखील आलेली आहे. एक दुपारी 12 वाजता भव्य सासनकाठ्यांची मिरवणूक देखील या ठिकाणी होणार आहे आणि संध्याकाळी सायंकाळी 5:30 वाजता पालखी सोहळा यमाई मंदिराकडे प्रस्थान होणार आहे. त्या यमाई मंदिराकडे जमदग्नी ऋषी आणि रेणुका देवीचं विवाह सोहळा संपन्न होतो आणि या विवाह सोहळ्यात नाथ केदार म्हणजे दख्खनचा राजा उपस्थितीमध्ये आपल्या सर्व लवाजमासह सर्व भाविकांचा मेळा घेऊन त्या ठिकाणी पोहोचतात आणि या ठिकाणी यात्रेची. पुण्याच्या दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे सामायिक पाईपलाईनचे पाणी घेण्याच्या पाळीवरून झालेल्या वादाचं रूपांतर हाणामारीत झालंय. यात 2 महिलांसह लहान मुलांनाही लाकडी दांडक्यानं बेदम मारहाण करण्यात आली असून एका महिलेचा हात फ्रॅक्चर झालाय तर मुलेही गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल झाला असून आरोपी अद्याप मोकाट असल्यानं पीडित कुटुंबानं संताप व्यक्त केलाय. मी राणी अतुल म्हात्रे. त्या दिवशी दुपारी 3च्या आसपास थोडीशी कुरबुर झाली होती नदीच्या पाल्यावरून, पाईपलाईनवरून, बारीवरून थोडीशी. पण सगळं मिठामिठी केली होती माणसांनी. पण जाताना तो मला धमकी देऊन गेला. सचिन गौतम म्हात्रे माझे चुलत दीर आहेत. ते धमकी देऊन गेले की तुझं कुकू पुसून तयार राहा, तुझ्या घरादारासकट लेकरा बाळासकट सगळ्यांचा काटा काढतो म्हणून धमकी देऊन गेला. आणि नंतर 5:30च्या आसपास दोघं भाऊ दंडाकने घेऊन आले. आधी आम्ही पायरीवर बसलो होतो. काय अर्ध्या 1 तासापूर्वीच झालेलं होतं, 3च्या आसपास, नाही 4, 4:30च्या आसपास. आणि ती आली अशी अंगावरच धावून आली, डायरेक्ट हाणायला चालू केलं. आम्हाला काही सुचलंच नाही, आम्ही बसलो होतो. आणि परत पोरं आली, पोरांना मारलं. माझे मालक आले मध्ये, मालकाला पण मारलं भरपूर. सासूबाई माझ्या आजारी असतात, सासूबाईंचा पण हात फ्रॅक्चर झालाय. मला पण भरपूर मारल्यामुळे माझा पण हात फ्रॅक्चर झालाय. डोक्याला पण मार लागल्यामुळे जरा चक्कर आल्यागत होतंय. तरी आम्ही काल तक्रार दिली होती पोलीस स्टेशन मध्ये, पण अजून काही त्यांच्यावर गुन्हा काही दाखल झालेला नाही. रायगडच्या इंदापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात बॅनरवरून वरिष्ठ नेत्यांचे फोटो गायब असल्यानं मोठा वाद निर्माण झालाय. यावरून खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. मात्र आता या प्रकरणावर स्थानिक कार्यकर्त्यांनी जाहीर स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे. बॅनर बनवताना उत्साहाच्या भरात प्रोटोकॉलचा विसर पडल्यानं हा प्रकार घडला असून यात सुनील तटकरे यांचा कोणताही दोष नसल्याचं कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलंय. तारखेला जो आम्ही इंदापूरमध्ये एक सत्कार सोहळा घेतला होता, त्याच्यात ह्या विभागातून बऱ्याच वर्षानंतर जिल्हा परिषदेची सीट आणि पंचायत समितीची सीट ही निवडून आली होती. त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते खूप उत्साहामध्ये होते आणि त्यांनी असं ठरवलं की ह्या एवढ्या भागापुरताच लोकांना आपण बोलून हा कार्यक्रम करायचा. त्याप्रमाणे आम्ही कार्यक्रमाचं सगळं नियोजन केलं. तटकरे साहेबांना देखील आम्ही आमंत्रण दिलं. पण हे सगळं नियोजन करत असताना
आमच्या हातून एक छोटीशी एक नक्की मोठी चूक झाली की त्या बोर्डावर दिवंगत अजितदादांचा आणि सुनेत्रा वहिनींचा जो फोटो लावायला होता तो आमच्याकडून लावायचा राहिला. जेव्हा कार्यक्रमाला साहेब आले आणि ही चूक त्यांनी आम्हाला दाखवून दिली, आमच्याही लक्षात आलं, पण कार्यक्रम सुरू असल्यामुळे ते काढणं आम्हाला शक्य नव्हतं. त्यामुळे ह्या कार्यक्रमात जी त्या बॅनरवरनं जी आमची चूक झाली ते आमची खालच्या कार्यकर्त्यांची चूक आहे. ते आम्ही अगदी खुल्या मनाने मानतो. त्याच्याबद्दल आम्ही तटकरे साहेबांची, सुनेत्रा काकींची सुद्धा आम्ही जाहीर माफी मागायला तयार. जालन्याच्या पिंपळगाव रेणुकाई येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही रेणुका माता यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. यावेळी वाजत गाजत गावातून देवीची भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे. या मिरवणुकीदरम्यान गावातील काही तरुणांनी लाठी काठी फिरवण्याचे कौशल्य सादर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. पारंपरिक पद्धतीनं सादर केलेल्या लाठी काठीनं उपस्थितांची मनं जिंकली आहे. लाल मातीतील चित्तथरारक कुस्ती आखाड्यानं प्रसिद्ध अशा श्री केतकेश्वर महाराज यात्रेची उत्साहात सांगता झाली आहे. 3 दिवस चाललेल्या यात्रेत भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळालाय. ऐतिहासिक चिंचेच्या आखाड्यात रंगलेल्या 300हून अधिक निकाली कुस्त्यांनी कुस्ती शौकीनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर यांनी मुख्य लढतीत विजय मिळवत या आखाड्यावर आपलं नाव कोरलं. बीडच्या गेवराई तालुक्यातील गुंटेगाव परिसरात झालेल्या अवकाळी पावसानं जनजीवन विस्कळीत केलं असून शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. जोरदार वाऱ्यामुळे घरांवरील पत्रे उडून घरांची पडझड झाली आहे, तर अनेक ठिकाणी मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले. हातातोंडाशी आलेले पीक आडवी झाल्याने बळीराजा संकटात सापडला असून शासनानं तातडीनं मदतीचा हात द्यावा अशी आर्त हा ग्रामस्थांनी केली आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे आणि अचानक चक्रीवादळ आमच्याच शिवारामध्ये आलेलं आहे. मोठमोठे झाडं कोसळू पडलेत, मोठमोठे घरावर झाडं पडलेत आणि असं कधीच चक्रीवादळ आमच्या गावाला झालं नव्हतं. एवढं भयानक चक्रीवादळ झालं की होत्याचं नव्हतं, एक अर्ध्या तासात होत्याचं नव्हतं होऊन गेलं. जवळजवळ 20-25 लोकांचे संसार हे अक्षरशः उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यांना रात्रीपासून स्वयंपाक करून जेवण करण्यासाठी सुद्धा काही शिल्लक राहिलं नाही. एवढी भयानक परिस्थिती झालेली आहे. त्या संदर्भात मी शासनाला व तहसीलला आवाहन करतो की लवकरात लवकर गुंतेगाव येथल्या चक्रीवादळात सापडलेल्या गावाचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्या. जालन्यात गेल्या 15 दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यानं हॉटेल आणि खानावळ चालक मोठ्या संकटात सापडले. जालना नागपूर महामार्गावरील अनेक हॉटेल्समध्ये गॅस संपल्यानं आता चक्क चुली आणि कोळशाच्या शेगड्या पेटवल्या जात आहेत. या पारंपरिक पद्धतीमुळे स्वयंपाकाला विलंब होत असल्यानं ग्राहकांची नाराजी वाढली आहे. गॅस अभावी हॉटेल व्यवसायाची चूल विझण्याची वेळ आल्यानं व्यावसायिकांनी तातडीनं गॅस पुरवठा करण्याची मागणी प्रशासनाकडे केली. कमर्शियल गॅस बंद झालेला आहे. तुमच्या हॉटेलचं आता काय योजना चालू आहे? हॉटेलची ना मागील 15 दिवसापासून गॅस बंद झाल्यामुळे गिरायकाला ही सेवा देण्यासाठी आम्ही चूल व भट्टी पेटून सनी गिरायकाला सेवा देतो. तरी पण हे गॅस भेटत नसल्यामुळे कमर्शियल कुठेच भेटत नाही आहे आणि कोणी देत पण नाही आहे. त्याच्यामुळं आम्ही चुली पेटवल्या आहेत. इकून सरपणान तिकून सरपणान, कोणी सरपण बी लवकर देत नाही आहे. देतात सगळं वल्ल सरपण आहे. त्याच्यामुळं खूप बेजारी होते. आता कस्टमर हवेवर असल्यामुळं कस्टमरला काहीला अर्जंट जाणं असतंय, काहीला दवाखान्यासाठी जाणं असतंय, काहीला कुठं काही कामासाठी जाणं असतंय, तर मग त्याला वेळ नसतात. त्याच्यामुळं आमची बेजारी होती, कस्टमरची बी बेजारी चालू आहे. जेवण टायमावर भेटत नाही आहे. हे याच्यासाठी सरकारने गॅस हे कमर्शियल हॉटेलवाल्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावं लवकर, हीच सरकारकडे मागणी आहे. आपलं नाव काय आणि हॉटेल कुठे? माझं नाव गजानन बापराव शिंदे. आमच्या हॉटेलचं नाव हॉटेल आनंदी अँड फॅमिली रेस्टॉरंट, सिंदखेड राजा रोड, नावा. या बातमीसह वेळ झाली इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.